नमस्कार. आज 4 फेब्रुवारी वर्ल्ड कॅन्सर डे. तर ह्या वर्ल्ड कॅन्सर डेला आपण कॅन्सरचे वेळीच निदान आणि कॅन्सर प्रतिबंधक याच्याकडे लक्ष देऊ. आज मी आपल्याला प्रोस्टेट कॅन्सर बद्दल सांगणार आहे. प्रोस्टेट नावाची ग्रंथी सर्व पुरुषांमध्ये लघवीच्या पिशवीजवळ असणारी ग्रंथी आहे. प्रोस्टेट कॅन्सर हा साधारणतः 50 वर्षापुढील पुरुषांमध्ये होणारा कॅन्सर आहे. तर प्रोस्टेट कॅन्सरची सर्वसाधारण लक्षणं म्हणजे लघवीला जोर द्यावा लागणे, लघवीची धार कमी होणे, लघवीला वारंवार जावे लागणे, लघवी अडकत होणे, लघवीमध्ये रक्त येणे ही लक्षणे असतात. तर प्रोस्टेट कॅन्सरच्या निदानासाठी तपासणी म्हणजे सर्वप्रथम युरोलॉजिस्ट कडून तपासून घेणे, एक पोटाची साधी सोनोग्राफी करणे आणि रक्त तपासणीमध्ये PSA नावाची तपासणी करणे. PSA म्हणजे प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजेन. तर प्रोस्टेट कॅन्सर असल्यास PSA नावाची ही तपासणी रक्तामध्ये वाढून येते. PSA चा रिपोर्ट हा फक्त प्रोस्टेट कॅन्सर मध्येच वाढून येतो असे नाही, तर काही जणांमध्ये लघवीचे इन्फेक्शन असल्यास किंवा प्रोस्टेट ग्रंथीची साईज खूप मोठी असल्यास किंवा एखादे युरोलॉजीचे ऑपरेशन झाले असल्यास सुद्धा PSA चा रिपोर्ट वाढून येतो. तर PSA तपासणी ही अगदी सोपी रक्त तपासणी आहे, जी अगदी काही तासात आपल्याला रिपोर्ट येते आणि प्रोस्टेट कॅन्सर असल्यास आपल्याला वेळीच निदान करण्यात मदत येते.